Hello everyone, this is Abhishek Mahale. मित्रांनो, वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ न्यूमरिकल डोस. टॉस जो आहे आपला स्ट्रक्चरल अनालिसिस, त्याच्यामध्ये आपण ट्रसेसचं अनालिसिस बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंटली झिरो फोर्स मेंबर्सचं रेकॉग्नायझेशन आणि दुसरं म्हणजे अनालिसिस ऑफ ट्रस, कंप्लीट ट्रस अनालिसिस करायची. आता बघा, न्यूमरिकल डोसला सुरुवात करण्या अगोदर आपण काही बेसिक गोष्टी बघू ट्रस अनालिसिसच्या. ट्रसला आपण बोलत असतो पिन जॉइंटेड फ्रेम. पिन जॉइंटेड फ्रेम म्हणजे प्रत्येक जॉइंटला दोन अननोन तिथे असतात किंवा दोन फोर्सेस तिथे असतात. पिन जॉइंटेड फ्रेम, टू फोर्सेस ॲट ईच जॉइंट. ओके, आणि हे जे दोन फोर्सेस आहेत, तो त्याच्यापैकी एक फोर्स असतो तुमचा फोर्स इन एक्स डायरेक्शन आणि दुसरा असतो फोर्स इन वाय डायरेक्शन. असे दोन फोर्सेस असतात. ठीक आहे. कुठल्याही ट्रसचं जर अनालिसिस करायचं असेल तर काही वेळेस रिॲक्शन्स काढावे लागतात, काही वेळेस रिॲक्शन काढण्याची गरज पडत नाही. युजली डिटर्मिनेट ट्रस एक असेल, डिटर्मिनेट ट्रस मध्ये रिॲक्शन कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडत नाही. नो नीड टू फाइंड द रिॲक्शन. नो नीड टू फाइंड रिॲक्शन्स. युजली देर इज नो नीड टू फाइंड रिॲक्शन्स. तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती म्हणजे जे काही ट्रसचे मेंबर्स असतात त्याच्यामध्ये आयदर ॲक्झियल कॉम्प्रेसिव्ह फोर्स असतो किंवा ॲक्झियल टेन्साईल फोर्स असतो. सो आपल्याला ट्रसमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जज करता आलं पाहिजे. टेन्शन आणि कॉम्प्रेशन याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कसं मानतात तर ते इथे मी तुम्हाला सांगतो. बघा, लक्षात घ्या की एखादा मेंबर जर असेल तर टेन्शन हे डोक्याच्या आतमध्ये असतं असं लक्षात ठेवा. ओके, सो बेसिकली ज्यावेळेस या प्रकारचं चिन्ह असेल त्याला आपण टेन्शन बोलत असतो आणि ज्यावेळेस आउटवर्ड्स आपण ॲरो मार्क केले तर त्याला आपण कॉम्प्रेशन असं बोलत असतो. ठीक आहे. सो इनवर्ड इज टेन्शन, आउटवर्ड इज कॉम्प्रेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कुठलाही जर ट्रस आपल्याला दिला असेल, सपोज एक स्टँडर्ड कंडिशन मी तुम्हाला इथे शो करतो. हा एक इकडे ट्रस आहे, कॅन्टिलिव्हर ट्रस याला आपण बोलू शकतो. या दोन सपोर्ट्स मधला अंतर म्हणजे या मेंबरचं डिस्टन्स आहे एल आणि याचं डिस्टन्स आहे एल. ओके, म्हणजे या दोघं लेग्स हे लेंथ सेम असलेले आहेत आणि इथे एक लोड अप्लाय केला आहे पी. तर ही एक स्टँडर्ड केस आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके, आणि त्याच्यानंतर 3 रूल्स आहेत ते मी तुम्हाला सांगेल. हे तुम्ही जर फिक्स केलं डोक्यात आणि प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पुढचं जमणार आहे. वन गो मध्ये मे बी तुम्हाला जमेल याची गॅरंटी कमी आहे. ठीक आहे. म्हणून जे पहिल्यांदा बघताय त्यांनी थोडंसं व्हिडिओ स्लोली बघा आणि स्वतःची प्रॅक्टिस करता करता सायमल्टेनियसली लिहित चला आणि मग पुढे जा. बघा, मागच्या स्लाइडवर जे काही सांगितलं आधी त्या गोष्टी समजून घ्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जर ही साइड आणि ही साइड सेम असेल ट्रायंगलची तर हा जो अँगल येतो तो येत असतो 45 डिग्री. इतकं तर आपल्याला कळतं. त्याच्यानंतर जर इथे अँगल 45 डिग्री आला आहे, तुम्ही जर याचं अनालिसिस केलं तर या ट्रसचं अनालिसिस जर तुम्ही केलं तर इथे तुम्ही फोर्सेस कसे सेपरेट करू शकतात तर एक या प्रकारची दांडी आहे आणि एक इन्क्लाइंड आहे. ओके, एक इन्क्लाइंड आहे. आता हा जो इन्क्लाइंड मेंबर आहे त्याचं अनालिसिस आपल्याला करायचं आहे. सपोज फोर्स पी खाली आहे. फोर्स पी जर खाली आहे तर या जॉइंटला इक्विलिब्रियम मध्ये येण्यासाठी एक अपवर्ड रिॲक्शन लागेल. ती अपवर्ड रिॲक्शन हा मेंबर बनवू शकत नाही कारण तो हॉरिझॉन्टल मेंबर आहे. सो याला डाऊनवर्डला काउंटर करण्यासाठी अपवर्ड रिॲक्शन कोण करू शकतो? हाच मेंबर बनवू शकतो. म्हणून इथे अशा प्रकारचा अपवर्ड ॲरो तुम्ही मार्क केला तर तुम्हाला दोन कंपोनंट पैकी एक कंपोनंट अपवर्ड्स आणि एक कंपोनंट इकडे असा दिसेल. हा अपवर्ड कंपोनंट याला बॅलन्स करेल आणि हा जो लेफ्टवर्ड्स कंपोनंट आहे त्याच्यासाठी इथे राईटवर्ड्स कंपोनंट तयार होईल. म्हणून या मेंबर मध्ये तुम्हाला या प्रकारे फोर्स दाखवता येऊ शकतो आणि या मेंबर मध्ये या प्रकारे. इनवर्ड ॲरो असतील तर याला टेन्शन म्हटलं जातं आणि आउटवर्ड ॲरो असतील तर याला कॉम्प्रेशन म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे कोणत्या मेंबर मध्ये टेन्शन आहे आणि कोणत्या मेंबर मध्ये कॉम्प्रेशन आहे हे इझिली जज केलं जाऊ शकतं. फर्दर तुम्ही सरळ सरळ याचं जर अनालिसिस केलं
तर याला आपण मार्क केला पॉइंट ओ, ए आणि बी. तर याच्यात जो फोर्स आहे त्याला आपण एफ ओ बी म्हणू शकतो आणि या फोर्सला तुम्ही एफ ओ ए म्हणू शकतात. आता इथे तुम्हाला कंपोनंट्स करायचे आहेत. एक हा कंपोनंट आहे, दुसरा हा कंपोनंट आहे. हा जो कंपोनंट आहे त्याला मी ड्रॉ करतो इकडे आणि हा जो कंपोनंट आहे त्याला ड्रॉ करतो इकडे. हा जो कंपोनंट आहे तो अँगल पासून दूरचा कंपोनंट आहे, कारण अँगल इथे. अँगलच्या जवळचा कंपोनंट जो असतो दॅट इज द कॉस वाला कंपोनंट. इट इज सिम्पली एफ ओ बी कॉस 45 आणि अँगलच्या दूरचा कंपोनंट आहे एफ ओ बी साइन 45. साइन 45 आणि कॉस 45 दोघांची व्हॅल्यू सेम असते. सो साइन 45 इक्वल टू कॉस 45 म्हणजे तुमचा 1/√2 असतो. सो बेसिकली इथे तुम्हाला एफ ओ बी अपॉन √2 असं लिहिता येईल आणि इथे तुम्हाला एफ ओ बी अपॉन √2 असं लिहिता येईल, म्हणजे दोघं फोर्सेस सेम झाले. त्याच्यानंतर या जॉईंटला अजून एक फोर्स आहे. एक म्हणजे अशा प्रकारचा फोर्स आणि एक म्हणजे डाऊनवर्ड फोर्स. डाऊनवर्ड फोर्स हा पी आहे आणि अशा प्रकारचा फोर्स हा एफ ओ ए आहे. मग इथे जर तुम्ही इक्विलिब्रियम केलं तर इक्विलिब्रियम इन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डायरेक्शन. ओके, व्हर्टिकल डायरेक्शन. मी रिपीट करणार नाही, तुम्हाला रिपीट करायचं असेल तुम्ही व्हिडिओ मागे जाऊन परत एकदा बघा. इथे मी फक्त काय केलं, याचं रिझॉल्युशन केलं. रिझॉल्युशन कसं करता, अँगलच्या जवळचा कंपोनंट जो असतो तो कोसाइन बनून जातो, अँगलच्या दूरचा कंपोनंट जो असतो तो साइन बनून जातो. ओके, सो इथे तुम्ही हा लिहिला आणि इकडे हा लिहिला. आता याच्यामध्ये बघा की अपवर्ड इक्वल टू डाऊनवर्ड आहे, म्हणून P इज इक्वल टू तुमचा एफ ओ बी बाय √2 आला. एफ ओ बी बाय √2. देअरफॉर एफ ओ बी किती आला, एफ ओ बी आला P√2 आला. एफ ओ बी आला P√2. दुसरा एफ ओ बी कॉस 45 म्हणजे एफ ओ बी √2 इज इक्वल टू एफ ओ ए. एफ ओ बी √2 डिवाइड बाय √2. एफ ओ बी डिवाइड बाय √2 इज इक्वल टू एफ ओ ए असा आला. बरोबर, म्हणजे हा तिकडचा इक्वल टू इकडचा. तर हे जर केलं तर एफ ओ बी P√2 आहे. सो एफ ओ ए किती आला, एफ ओ ए आला तुमचा P इतका. ठीक आहे. सो हे तुमचं एक कन्क्लुजन, हे तुमचं दुसरं कन्क्लुजन. समजून घ्या, पहिलं कन्क्लुजन, दुसरं कन्क्लुजन. आता हे जे पहिलं कन्क्लुजन आहे, हे जे फर्स्ट कन्क्लुजन सेकंड कन्क्लुजन आहे, हे इकडे तुम्ही सिम्पली बघा की नेमकं काय होतं. परत एकदा आता मी रिपीट सांगतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता मागचं समजलं नाही समजलं विषय सोडून द्या. आता जे सांगतोय दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. बघा डायग्राम कशी होती, या प्रकारची होती. ओके, डायग्राम या प्रकारची होती. सपोज इकडे पूर्ण असं केलेलं आहे, तर हे पण पिन जॉईंटेडच आहे, काही वेगळं नाहीये. हा तुमचा ए आहे, हा तुमचा बी आहे. उलट असेल तर उलट लिहा, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम यायलाच नको. बी आणि ए, आणि हा तुमचा ओ आहे आणि इकडे पी केलाय. सगळ्यात पहिला चेक काय करायचा, तर इथे हे डिस्टन्स काय असलं पाहिजे, एल असलं पाहिजे. हे डिस्टन्स काय असलं पाहिजे, एल असलं पाहिजे. फर्स्ट चेक इज ओके. हे एल असेल तर इथे 45 डिग्री अँगल असतो, हे फिक्स झालं. हा जो फोर्स असतो याला आपण एफ ओ बी बोलतो आणि हा जो फोर्स आहे त्याला आपण एफ ओ ए बोलतो. बरोबर. इथे जर P असेल तर इकडे किती जातो आणि इकडे किती जातो हे लक्षात ठेवायचंय. एक लक्षात घ्या की हा जो P असतो इथे 1/√2 टाइम्स जातो आणि इथे पूर्ण जातो, हे लक्षात घ्या. समजलं. म्हणजे ज्यावेळेस इथे फोर्स ट्रान्सफर होतो तर याच्यातून इकडे P फोर्स ट्रान्सफर होतो आणि याच्यातून इकडे √2 टाइम्स P ट्रान्सफर होतो. ठीक आहे. सो P आणि तो √2P तुम्ही भले तर बघू शकता की एफ ओ बी जो आला तो P√2 आला, म्हणजे इन्क्लाइंड मध्ये √2 टाइम्स इन्क्लाइंड मेंबर √2P आणि परपेंडिक्युलर मेंबर इक्वल टू P असं झालं. कधी,
इफ both members are at 45 degree to each other. ओके, दोघं मेंबर जर एकमेकांशी 45 डिग्रीवर असतील तर हा असा हिशोब लागतो. मग तुम्ही हा हिशोब लावताना चेक काय करायचं की नेसेसिटी काय आहे. नेसेसिटी पहिला 45 डिग्री अँगल बिटवीन टू मेंबर्स. दूसरी नेसेसिटी फोर्स एट 90 डिग्री विथ वन ऑफ द मेंबर. कोणाशी पण असू द्या, वन ऑफ द मेंबर. कुठल्या तरी एका मेंबर सोबत फोर्स हा किती डिग्रीवर असला पाहिजे, 90 डिग्रीवर असला पाहिजे. या दोन कंडिशन्स मॅटर करतात. चला एक एक्झाम्पल सांगतो. न्यूमरिकल डोसच चालू आहे, बेसिक क्लिअर करून देतोय, नाहीतर अर्ध्यांना काहीच कळणार नाही. त्याच्यामुळे बघताय तर पूर्ण बघा, कारण झिरो फोर्स मेंबर वरती क्वेश्चन येतो बऱ्याच वेळेस. एक ट्रस्ट दिली जाते आणि कॅल्क्युलेट द व्हॉट आर द नंबर ऑफ झिरो फोर्स मेंबर्स. ठीक आहे, म्हणून हे ऍज अ लेक्चर म्हणून मी टाकतोय सरळ सरळ. 10 न्यूमरिकल आपण बघणार आहे त्याच्यावर. बघा मग सिंपल सांगतो. आता इथे एक या प्रकारचा मेंबर आहे, इथे या प्रकारचं एक ट्रस आहे लाईक दिस. ओके, हे डिस्टन्स आहे 2 मीटर. ओके, आणि हे डिस्टन्स आहे 2 मीटर. ठीक आहे, आणि इथे एक लोड अप्लाय केलेला आहे P, विच इज नथिंग बट 2 किलो न्यूटन. 2 किलो न्यूटन म्हणण्यापेक्षा 10 किलो न्यूटन. ठीक आहे, बस याला आपल्याला अनालाइज करायचंय. तर तुम्ही काय करणार बघा, ABC अनालाइज करायचंय. आता आपण काय म्हटलं, कंडिशन काय काय चेक करायला लावली आपण, की दोन मेंबर्स मध्ये अँगल 45 डिग्री आहे का, तर 2 मीटर. सो tan थिटा इज इक्वल टू 2 मीटर बाय 2 मीटर. सो tan थिटा इज इक्वल टू काय आला, 1 आला. देअरफॉर थिटा इज इक्वल टू किती आला, 45 डिग्री. म्हणजे हा अँगल जो आहे तो 45 डिग्री आहे फिक्स आहे. हा जर 45 डिग्री असेल तर मला सांगा, दोघं मेंबर्स जे आहेत त्यांच्याशी कोणत्या तरी एका मेंबर सोबत फोर्स हा परपेंडिक्युलर आहे का. आता आहे बघा, इथे कुठल्या तरी एका मेंबर सोबत 90 डिग्री अँगल तयार होतोय का, होतोय. ज्याच्या सोबत 90 डिग्री होतोय त्याच्यामध्ये किती फोर्स जाईल, जितका आहे तितकाच जाईल. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये इथे जर तुम्ही 10 किलो न्यूटन लावला असेल तर इथे किती चालला जाईल, 10 किलो न्यूटन चालला जाईल. आणि इथे किती चालला जाईल, √2 इंटू 10 किलो न्यूटन चालला जाईल. ओके, म्हणजेच 10√2 किलो न्यूटन. सो याच्यामध्ये जो फोर्स आहे इट इज 10√2 किलो न्यूटन आणि याच्यामध्ये 10 किलो न्यूटन. डायरेक्शन बघा, हा जो आहे हा कसा आहे, असा. मग याला बॅलन्स करणारा असा पाहिजे. तो ह्याच्यात बनू शकतो का, नाही. कशात बनेल, याच्यात. मग असा म्हणजे काय, या प्रकारे. ओके, याच्यामध्ये दोन कंपाऊंड दिसतील, एक असा एक अपवर्ड. ओके, मग याला बॅलन्स करायला हा आहे आणि या अपवर्डला बॅलन्स करायला इथं डाऊनवर्ड तयार होईल लाईक दिस. ओके, इथे रिॲक्शन कशा आहेत, मग इथे रिॲक्शन कशा आहेत, हे जर अपवर्ड येते इथली रिॲक्शन कशी येईल, डाऊनवर्ड येईल. ओके, डाऊनवर्ड येईल. त्याच्यानंतर इथे आली कशी रिॲक्शन, एक बाहेर एक खाली. मग या खालीला बॅलन्स करायला वर रोलर येतो आणि याला बॅलन्स करायला हे या प्रकारे. मग याला अगेन्स्ट इथं या प्रकारे, याच्या अगेन्स्ट इकडे रिॲक्शन अशी. ओके, आता या ट्रसला जर 10 किलोमीटरने सरकवलं तर कोणती रिॲक्शन आहे त्याला 10 किलोमीटरने अडवणारी, ही एकच रिॲक्शन आहे, ही 10 किलोमीटर होऊन जाईल. म्हणजे एक्सटर्नल रिॲक्शन काढणं सुद्धा सोपं आहे. ठीक आहे, म्हणजे हा जो 10 किलोमीटर अप्लाय केला याच्यावरती, तो पूर्णपणे कोण रेजिस्ट करेल, हा इथला हिंज सपोर्ट रेजिस्ट करेल, त्याची हॉरिझॉन्टल रिॲक्शन रेजिस्ट करेल, कारण इकडे तर रोलर आहे. सो हा 10 म्हणजे याची या हिंजची एक रिॲक्शन इथली सरळ सरळ 10 येऊन जाते. आणि सिन्स हा 10 आलाय तर अपोजिट मेंबर मध्ये इकडे 10 जाईल. इकडे वर 10 जातोय तर आपण खाली 10 जाईल. हा अपवर्ड आहे, हा डाऊनवर्ड आहे. याच्यावरती कोणती व्हर्टिकल रिॲक्शन नाहीये, म्हणजे याच्यातला फोर्स पण येऊन गेला, याच्यातला फोर्स पण येऊन गेला. आता राहिला डायरेक्शन, हे पण आलं. हे इनवर्ड आहे, टेन्शन आहे. हे आउटवर्ड आहे, कॉम्प्रेशन आहे. हे इनवर्ड आहे, टेन्शन आहे.
म्हणजे 2 मेंबर टेन्शन मध्ये, 1 मेंबर कॉम्प्रेशन मध्ये आहे. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकतात. या कन्सेप्ट पुन्हा पुन्हा बघा, त्याच्यानंतर न्यूमरिकल बघा. असे बेभान होऊ नका. काय लावलं, 10 प्रॉब्लेम सांगितले आणि हे काय शिकवताय, अरे कसं सॉल्व्ह करणार आहेत? कधी केलंय का ट्रस्ट सॉल्व्ह? वाटत असेल इतका काय ऍटिट्यूडने बोलतोय. ऍटिट्यूड सिंपल आहे की तुम्हाला टिप टू टॉप सगळं जमलं पाहिजे. तुम्ही 10 न्यूमरिकल विदाउट दिस कन्सेप्ट सॉल्व्ह करू शकत नाही. इट इज स्ट्रक्चरल अनालिसिस, इट इज नॉट हायवे इंजिनिअरिंग और इट इज नॉट सर्वेइंग. इव्हन सर्वे मध्ये पण या गोष्टी नाही जमत. पण इट इज नॉट हायवे और इवन इट इज नॉट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स की दिस इज द फॉर्म्युला, पुट द व्हॅल्यूज, गेट द आन्सर. नो. याच्यात तुम्हाला एक ट्रस्ट सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट लावाव्या लागतील. तर 10च्या 10 ट्रस्ट मध्ये आपली 10 वेळा प्रॅक्टिस होणार या कन्सेप्टची, म्हणून वी विल मूव्ह फॉरवर्ड. फर्स्ट क्वेश्चन. ओके. बट याच्या अगोदर मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आता 3 रूल्स लक्षात घ्या. 3 रूल्स फॉर मेंबर फोर्सेस. मेंबर फोर्सेस, ठीक आहे. 3 रूल. रूल नंबर 1 लक्षात ठेवा, व्हेरी इंपॉर्टंट. शिट यार. रूल नंबर 1, पहिला रूल लक्षात ठेवा. सपोज 2 मेंबर हे कोलिनियर आहेत. ओके. म्हणजे एफ ओके. आर वी देअर? ठीक आहे. बघा काय सांगतोय रूल नंबर 1 की जर तिथे 2 मेंबर्स असतील जे की कोलिनियर आहे अँड देयर इज थर्ड नॉन कोलिनियर मेंबर, देन थर्ड मेंबर इज झिरो फोर्स मेंबर. इतकं सोपं आहे. बघा हे 2 मेंबर आहेत F1 आणि F2. हे दोघं जर कोलिनियर असतील, कोलिनियर दोघंच्या दोघं, तर तर F3 हा 0 असेल. संपला विषय. ठीक आहे. हा झाला रूल नंबर 1. चलो रूल नंबर 2. रूल नंबर 2. सपोज तुमच्याकडे असा एक मेंबर आहे या प्रकारचा आणि एक तिसरा नॉन कोलिनियर मेंबर आहे आणि त्या तिसऱ्या मेंबरच्या डायरेक्शन मध्ये एक फोर्स आहे या प्रकारचा. असं आहे. म्हणजेच थोडक्यात काय की एक मेंबर असा आहे, दुसरा मेंबर असा आहे, हे पण चालेल. ओके. सो F1, F2, F3, F4. ओके. आता मी रूल नाही लिहित, डायरेक्ट मी तोंडी सांगतो, त्याला तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. मग F1, F2, F1 अँड F3 कोलिनियर आहेत. त्याच्यानंतर F4 अँड F5 कोलिनियर आहे. आणि हे जर असं असेल देन आता इफ हे कोलिनियर आहे, इफ हे दोघं कोलिनियर आहे, म्हणजे हे दोघं कोलिनियर आहे, हे दोघं कोलिनियर आहे, देन रूल म्हणतो की F1 इज इक्वल टू F3 as well as F2 is equal to F4.
म्हणजेच काय की हे आणि हे एका लाईन मध्ये असेल, हे आणि हे एका लाईन मध्ये असेल, तर इथला फोर्स इकडे जाईल आणि इथला फोर्स इकडे जाईल. म्हणजे हा फोर्स याच्याने बॅलन्स होईल, हा फोर्स याच्याने बॅलन्स होईल. व्हेरी सिंपल. इथे पण तेच आहे की जर हा F1 हा बॅलन्स होत असेल या F2 कडून, आणि इथे जर एक तिसरा फोर्स असेल F3, आणि इकडनं जर एक्सटर्नल लोड असेल P इज इक्वल टू 2 किलो न्यूटन, F1 आणि F2 एकमेकांमध्ये ट्रान्सफर होतील. म्हणजे F1 इक्वल टू F2 होऊन जाईल. F1 अँड F2 हे काय आहेत, कोलिनियर आहेत. देन F3 इज इक्वल टू P इफ बोथ आर, इफ काय, कधी F3 अँड P आर कोलिनियर. काय सांगितलं, हे सांगितलं की हे दोघं जर कोलिनियर असतील आणि हा तिसरा असेल त्याच्या डायरेक्शन मध्ये हा पण कोलिनियर असेल, म्हणजे हा एक्झॅक्टली याच्या डायरेक्शन मध्ये असेल, तर लक्षात घ्या F3 म्हणजे P आहे आणि हा म्हणजे हा, म्हणजे याचा याच्यात ट्रान्सफर होईल, याचा याच्यात ट्रान्सफर होईल. व्हेरी इझी रूल, व्हेरी इझी. आता तिसरा रूल, रूल नंबर 3. रूल 3. ओके. तिसरा रूल काय सांगतो, अनलोडेड जॉइंट आहे. तिसरा रूल हा अनलोडेड जॉइंट साठी आहे. अनलोडेड जॉइंट और अनसपोर्टेड जॉइंट. अनसपोर्टेड जॉइंट पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, ओनली 2 मेंबर्स meet at such unloaded joint or unsupported joint. बघा बर का, एकदम इझी पद्धतीमध्ये सांगतोय की एखादा असा जॉइंट आहे, एखादा असा जॉइंट आहे, एखादा असा जॉइंट आहे. आता असा नाही, हा नॉन कोलिनियर आहे. आता अनलोडेड जॉइंट, ओनली 2 मेंबर्स मीट ॲट सच अनलोडेड अनसपोर्टेड जॉइंट, आणि बोथ मेंबर्स आर नॉन कोलिनियर. बोथ मेंबर्स आर नॉन कोलिनियर. कळलं ना? नॉन कोलिनियर पाहिला, कोलिनियर नाही. म्हणजे असं काही असेल, देन both members are zero force members. both members are zero force members. याला आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू, लगेच इझिली होऊन जाईल. रूल्स रिपीट करतो फक्त. पहिला रूल आहे की जर दोन फोर्सेस कोलिनियर असतील आणि तिसरा नॉन कोलिनियर फोर्स तिथे असेल आणि या जॉइंटला दुसरं काही अप्लाय होत नाहीये, तर इन दॅट केस तो तिसरा मेंबर जो आहे झिरो असेल. का? कारण हा 2 किलोन्यूटन घेऊन आला, तर 2 किलोन्यूटन इकडे गेला, तर याच्याकडे कोणी आहे का बॅलन्सिंगला? कोणीच नाहीये. संपला विषय. दुसरं, हा कोलिनियर आहे याच्या सोबत, हा कोलिनियर आहे या फोर्स सोबत किंवा रिएक्शन सोबत किंवा दुसऱ्या मेंबर सोबत, तर अपोजिट वाले काय करून घेतील? ग्रुप तयार करून घेतील, टीम तयार करून घेतील. हा F1 याच्यात चालला जाईल, हा F2 याच्यात चालला जाईल. संपला विषय. नेक्स्ट रूल, अनलोडेड जॉइंट असेल, ज्याला कुठलाही सपोर्ट पण नाहीये, अनलोडेड जॉइंट, कुठलाही सपोर्ट नाही, कुठलाही लोड नाही, कुठलाही सपोर्ट नाही, रिएक्शन नाही, काहीच नाही, असा जॉइंट जर असेल आणि तिथे दोनच मेंबर मीट होत आहे, ते दोघं मेंबर पण कोलिनियर बिलकुल नाही आहेत, नॉन कोलिनियर आहेत, तर दोघं मेंबर्स झिरो फोर्स मेंबर आहेत. त्याचं लगेच एक्झाम्पल दाखवतो बघा. फर्स्ट क्वेश्चन बघा. वी आर स्टार्टिंग आवर फर्स्ट क्वेश्चन. सगळ्यात अगोदर आपण या सगळ्यांमध्ये झिरो फोर्स मेंबर्स पेक्षा डायरेक्शन्स मार्क करणं समजून घेऊ. डायरेक्शन मार्क करणं बघा, डायरेक्शन मार्क करणं जे असतं ते नीट समजून घेऊ. ओके, 4 प्रश्नांपर्यंत जाऊ आपण किंवा 5 प्रश्नांपर्यंत. डायरेक्शन मार्क करू सगळ्यांचे, फक्त डायरेक्शन. बघा, हा फोर्स इकडे लावलेला आहे. ओके, आता हा फोर्स जर असा लावलाय तर इथे हा हिंज आहे आणि हा रोलर आहे. मग हिंज आहे म्हणजे याची इथे एक रिएक्शन असेल अशी,
मग हा जर पी आहे तर ही रिॲक्शन पण किती असेल पी, कारण दुसरी कोणती हॉरिझॉन्टल रिॲक्शन दिसत नाहीये. घुसलं का डोक्यामध्ये? जर ट्रसवर मराठीत लिहून घ्या, जर ट्रसवरती एखादा आडवा लोड लावलाय कोणीतरी, हॉरिझॉन्टल लोड, आणि तो लोड घेण्यासाठी एकच रिॲक्शन आहे, फक्त दोन रिॲक्शन नाही सापडते. बघितलं तुम्ही की एक हिंज आहे, एक रोलर आहे, कसा पण असेल, आणि मग तुम्ही रिॲक्शन्स ड्रॉ केल्यावर तुम्हाला असं कळलं की एक पर्टिक्युलर लोड जो लावलाय त्याला फक्त एकच रिॲक्शन आहे बॅलन्स करायला, तर तो पूर्ण त्याच रिॲक्शन कडून बॅलन्स होईल. म्हणजे हा पी आहे तर हा पी आहे, दुसरी कोणती हॉरिझॉन्टल आहे का इथे? नाहीये. हे समजलं? वायर अडकते कधी कधी पायात. ठीक आहे, बघा नेक्स्ट आता आता काय सांगतोय बघा. एक तर तुमचा तो रूल झालाय पूर्ण. आता दुसरं बघा काय सांगतोय. इथे रिॲक्शन जर तुम्ही ड्रॉ केल्या तर एक रिॲक्शन ही आणि ही आहे, दुसरी रिॲक्शन ही आणि ही आहे, म्हणजे एक रिॲक्शन इथे कुठेतरी येईल. बरोबर. आता हा जो आहे हा काय करतोय, या फ्रेमला कपल मध्ये कन्वर्ट करतोय, म्हणजे क्लॉकवाईज कपल आहेत. या दोघं रिॲक्शन काय करतील? अँटी क्लॉकवाईज कपल जनरेट करतील. अँटी क्लॉकवाईज म्हणजे ही रिॲक्शन तुमची डाऊनवर्ड येऊन जाईल. समजलं ना? ही रिॲक्शन तुमची डाऊनवर्ड येऊन जाईल, ही रिॲक्शन तुमची अपवर्ड येऊन जाईल. बघा, ज्यांनी न्यूमरिकल डोस पूर्ण बघितला असेल, रिॲक्शन्स साठी आपण मागचा व्हिडिओ घेतला होता, त्याच्यात मी सांगितलं होतं मोमेंट असल्यावर काय. हे जर असा मोमेंट फिरत असेल पूर्ण, बरोबर ना, असा मोमेंट फिरत असेल तर ही ट्रस कशी फिरते? क्लॉकवाईज. या रिॲक्शन काय करतील? अँटी क्लॉकवाईज. आता मला सांगा, जर इथे लोड पी आहे त्याच्या अपोजिट बॅलन्सिंग साठी हाच आहे, दोघं कोलिनियर, आणि हे दोघं कोलिनियर. सिमिलर मॅनर मध्ये इथे नाहीये, इथे एक आडवा आहे फक्त. ओके. आता मी एक रूल सांगितला होता तुम्हाला. कोणता रूल? इथे बघा, अनलोडेड जॉईंट वाला रूल. हे बघा, अनलोडेड जॉईंट आहे. मला सांगा, जर याच्यातून एक लोड आला इकडे तर त्याला बॅलन्स कोण करेल? असा कोणी आहे का करायला? कोणीच नाहीये. जर इकडे असा लोड आला तर तो इकडे बॅलन्स करायला कोणी आहे का इकडनं? कोणीच नाहीये. मग इन दॅट केस ही ट्रस काय होऊन जाईल? इथं बेंड होऊन जाईल ना. ते अलाव नाहीये, ते नाही होऊ शकत, तसं ट्रस वर्कच करत नाही. मग देअरफोर सिंपल मुद्दा आहे की इकडे याच्यात लोड येणार नाही, तर दिस इज अ झिरो फोर्स मेंबर, कारण दिस इज अ अनलोडेड जॉईंट. अनलोडेड, unsupported joint with non-collinear members. किती मेंबर्स? ओनली 2 मेंबर्स. ओनली 2 मेंबर्सलाच हा रूल लागू पडतो. ओनली 2 मेंबर्स. 3 मेंबर चालणार नाही. 3 मेंबरच्या अनलोडेड जॉईंटला हा रूल लावायचा नाही, फक्त 2 वाला येते. आणि ते पण काय? कारण एक मेंबर जो लोड घेऊन येतोय तो लोड पूर्णपणे दुसऱ्या मेंबर मध्ये ट्रान्सफर नाही होऊ शकत, हे याच्यामुळे. मग याच्यात 0 आहे तर याच्यात पण 0 आला, म्हणजे ही ट्रस आता उरली फक्त एवढीच, इतकीच उरली. जिथे इथे पी लोड आहे, इथे डाऊनवर्ड एक रिॲक्शन आहे, इकडे अशी एक रिॲक्शन आहे, आणि हे इथे 2 झिरो फोर्स मेंबर आहेत. ओके, हा झिरो फोर्स मेंबर आणि आपण झिरो फोर्स मेंबर. सो एक तर क्लिअर होऊन गेलं की इथे 2 झिरो फोर्स मेंबर आहेत. सो नंबर 2 झिरो फोर्स मेंबर्स. ठीक आहे, संपला विषय. एक तर उत्तर मिळालं तुम्हाला. किती झिरो फोर्स मेंबर आहेत? ओनली 2 अनलोडेड जॉईंट वाले. ठीक आहे. आता हा बघा, याला कोणता रूल लावणार तुम्ही? जो स्टार्टिंगला डिस्कस केला, की एक चेक करा तुम्ही की हा अँगल किती आहे. तर हा अँगल ऑफकोर्स 45 डिग्री आहे, कारण ही लेंथ एल आहे, ही लेंथ एल आहे, म्हणजे हा 45 डिग्री आहे. 45 डिग्री आहे आणि कोणत्या तरी एका मेंबर सोबत हा लोड परपेंडिक्युलर पण दिसतोय. तर परपेंडिक्युलर मेंबर मध्ये किती लोड ट्रान्सफर करायचा सांगितलं होतं यार. हे बघा, परपेंडिक्युलर मेंबर मध्ये किती लोड ट्रान्सफर करायचा, इथे जितका असतो तितकाच परपेंडिक्युलर मध्ये जातो आणि √2p इतका इन्क्लाइंड मेंबर मध्ये जातो. ठीक आहे. सो बघा, इथे किती जाईल? जर इथे लोड p अप्लाय केलाय तर ऑफकोर्स या मेंबर मध्ये p जाईल आणि याच्यामध्ये √2p जाईल.
ओके, √2p. ठीक आहे. आता मला सांगा इथून वरून जर p आलेला आहे तर इथे किती राहील? pच राहील. आता ही डायरेक्शन आपण ठरवली, ही जर डाऊनवर्ड आहे तर ऑफकोर्स इथे अपवर्ड असेल. याला बॅलन्सिंग इकडे, म्हणजे याचा कॉम्प्लिमेंटरी वाला हा जर इकडे तर हा कुठे असेल? इकडे, म्हणजे याचा अगेन्स्ट इथे. ओके, हा जर अपवर्ड आहे तर याच्यात कसा असेल? डाऊनवर्ड असेल, म्हणजे असा. ओके, आता मला सांगा इथे अँगल किती आहे? 45 डिग्रीच आहे ना, इथे 45 डिग्री आहे. मग मला सांगा इथे किती लोड टाकला तर परपेंडिक्युलर मेंबर मध्ये पी जातो? हा पी आला ना रे इथे, इकडे पी तर इकडे पी, खाली पी तर वरती पी. इथे गेला इन्क्लाइंड मेंबर मध्ये √2p आणि हॉरिझॉन्टल मेंबर मध्ये पी. हे कधी पॉसिबल आहे? जेव्हा इथे पी असतो तेव्हा. तसं पण हे दोघं कपल फॉर्म करतात, तर हा जितका असतो तितकाच हा असतो. नंबर ऑफ लॉजिक आहेत. तुम्हाला हे लेक्चर पेशन्सने बघणं गरजेचं आहे. दिस इज नॉट अ स्ट्रेट फॉरवर्ड लेक्चर की व्हॅल्यू फॉर्म्युला टाकला, व्हॅल्यू टाकली आणि आलं आन्सर. नो, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. नसेल समजत तर पुन्हा पुन्हा बघावं लागेल. झिरो फोर्स मेंबर काढता आलेच पाहिजे. सो झिरो फोर्स मेंबर्स किती? फाइंड द नंबर ऑफ झिरो फोर्स मेंबर्स. 2 आहेत, 2. किती मेंबर्स मध्ये टेन्शन आहे? बघा, टेन्शन मार्क करायचं आहे का? टेन्शन मार्क करा. चला, टेन्शन मार्क करा. हे टेन्शन आहे, डोक्याच्या मध्ये जास्त ते टेन्शन असतं. हे बघा, हे टेन्शन आहे, हे कॉम्प्रेशन आहे. सो 2 टेन्शन मेंबर, 1 कॉम्प्रेशन मेंबर, 2 झिरो फोर्स मेंबर्स. समजलं? एकदम सोपं अनालिसिस आहे. नेक्स्ट, आता फक्त काय केलं, याच्यात जो मेंबर तिकडनं इकडे लावला तो आता असा लावलाय. ओके ना, चालेल ना? बघा मग आता बघा, आता हा पी आहे, हे 2 कोलिनियर मेंबर आहेत, दिसतंय एका डायरेक्शन मध्ये. ओके, 2 कोलिनियर आहेत, तिसरा नॉन कोलिनियर का राहील? 0 राहील. काय? हा थर्ड नॉन कोलिनियर मेंबर. तिसरा नॉन कोलिनियर मेंबर हा झिरो फोर्स मेंबर असतो. नक्की समजलं? नक्की? ठीक आहे. बरं, आता बघा पुढे, हा रोलर आहे आणि हे इंज आहे. मग आता मला सांगा इथे एक रिॲक्शन अशी असेल? नो, तशी नसेल. कशी असेल मग? हा बघा ना तुम्ही, हा कसा आहे? असा आहे. मग हॉरिझॉन्टल फोर्स हिंजला तयार होईल कसा? अशा प्रकारचा. तो झाला पी. क्लिअर आहे? हे क्लिअर आहे. आता हा इथे जर पी गेलाय, इथे 0 आहे, याचा अर्थ हा पी कुठे जाईल? पूर्णपणे इकडे जाईल असा पी. तू ना सर हे कसं मार्क करता तुम्ही? इकडनंच बघायचं एका बाजूने. हा असा आहे ना, तर इकडनं असा, पण याच्या विरुद्ध इकडे असतो. प्रत्येक मेंबर मध्ये 2 ॲरो आहेत, एक तर दोघं मध्ये, एक तर दोघं बाहेर. एका साईडने बघायचं की कसा येईल. इकडनं याला बॅलन्सिंग अशी होईल, तर त्याच्या अपोजिट इकडे बनवायचा. ओके, ठीक आहे. आता बघा, हा जो झाला तो कसा झाला बघा, समजून घ्या. असं झालंय ते. आता इकडनं किती लोड येतोय? याच्यावरती पी लोड येतोय. ठीक आहे, असं. इथं तुमचा एक असा पी आहे, ओके, आणि एक इथं हिंज आहे आणि एक इथं रोलर आहे. ठीक आहे, हे झालं. हा पी आला. आता मला सांगा, हा पी एकासोबत परपेंडिक्युलर आहे आणि एकासोबत इन्क्लाइंड आहे. कोणासोबत तरी पी इन्क्लाइंड पाहिजे, कोणासोबत तरी परपेंडिक्युलर पाहिजे. इथे अँगल 45 डिग्री आहे का? तर यस आहे. 45 डिग्री. तुम्हाला जर हे नसेल समजत तर असं करू शकता तुम्ही, याला असं लावा पीला. आता तर कळेल ना? बघा, आता कळतं का? हे तेच झालं ना रे, एक परपेंडिक्युलर मेंबर, एक इन्क्लाइंड मेंबर. ओके, व्हेरी इझी. पण मग दाखवा इकडनंच, कारण ते दॅट इज द ओरिजिनल थिंग. सो हा पी आहे. मग इन्क्लाइंड मध्ये किती जातो? √2p. आणि परपेंडिक्युलर मध्ये किती जातो? पी. 45 डिग्री असेल तर कसं आलं 45 डिग्री? काही नाही, हे एल दिलेलं असणार एक्झाम मध्ये तुम्हाला. हे एल आणि हे एल. आणि ह्या पर्टिक्युलर केसेस साठीच हे अनालिसिस मी सांगतोय, आणि मेजॉरिटी टाइम्स तुम्हाला असंच येणार आहे, 45 डिग्री वाला. सो 45 डिग्री झालं. इन्क्लाइंड मेंबर मध्ये √2p जातो, परपेंडिक्युलर मेंबर मध्ये पी जातो. हा पी कुठून आला? तर रिव्हर्स करा, मागे जा. इथून कसं सांगितलंय ते बघा. रूल नंबर लावलाय आपण त्याला, एक कोणता तरी एक रूल लावलाय त्याला.
आणि त्याच्यानंतर इथे आपण आता तो आपला व्हेरी फर्स्ट गोष्ट जी सांगितली ती, म्हणजे याच्यातलं पण निघून गेला फोर्स, याच्यातला पण निघून गेला. आता बघा मला सांगा की इथं या जॉईंटला बघा, या जॉईंटला फक्त एक रोलर आहे. आता याच्या डायरेक्शन्स ठरवा, दोघांच्या डायरेक्शन्स ठरवा. हे जर असं आहे तर याला बॅलन्सिंग असं आलं पाहिजे, ते कोण बनवेल? हा बनवेल, म्हणजे हे असं होऊन जाईल. आता याच्यात दोन कंपोनेंट, एक कंपोनेंट असा, एक कंपोनेंट खाली. मग जो खाली जाणारा कंपोनेंट आहे त्याला बॅलन्सिंग अपवर्ड कंपोनेंटने होईल आणि याचा कॉम्प्लिमेंटरी खाली. मग आता हा जर खाली आहे तर इथली रिॲक्शन वर, मग इथली रिॲक्शन खाली, कारण व्हर्टिकल लोड नाहीये. मी हे का ड्रॉ केलं? या फोर्सच्या अगेन्स्ट हा फोर्स मी का ड्रॉ केला? कारण या ट्रसवरती कुठलाही व्हर्टिकल लोड नाहीये, म्हणजे याचा अर्थ या दोघं रिॲक्शनच एकमेकांना मायनस करून झिरो करणार आहेत, नाही तर व्हर्टिकल बॅलन्सिंग नाही होणार. जर वरून 2 किलोन्यूटन येत असता आणि ही रिॲक्शन 1 किलोन्यूटन असती तर ही पण एक वरती असती, पण इथे तसं नाही, वरून 0 येतोय. मग ही जर वरती पी आहे तर ही खाली पी असली पाहिजे, आणि तसंच आहे, ही इथून असं येते ना, मग याच्या विरुद्ध याच्यात जर पी आहे तर ऑफकोर्स हे दोन कोलिनियर झाले तर सेम. तिसरा नॉन कोलिनियर झिरो फोर्स मेंबर येतो का? बोला, तिसरा जो आहे तो झिरो फोर्स मेंबर येईल का? येईल की नाही येणार? बोला. तिसरा जो आहे हा झिरो येईल का? इथून पीचा पी तर येऊन गेला खाली, पण हा झिरो येतोय, तर हे बरोबर आहे का? हा झिरो येतोय तर बरोबर आहे ना? हे दो म्हणजे हा झिरो येतोय. तुम्ही म्हणणार की सर याचं बॅलन्सिंग कोण करेल? आहे ना इथे इन्क्लाइन, इट विल टेक केअर ऑफ इट. याच्यामध्ये एक कंपाऊंड असा तयार होईल, एक असा तयार होईल. हा पी येता, हा पण पी असणार आहे. हा पी येता, मी सांगितलं हा पी आहे, आणि हा पी येता, हा पी आहे. या दोघांचा दोन जर 90 डिग्रीवर पी पी असतील असे, तर मध्ये √2p तयार होतो ना रिझल्टंट. समजलंय का जे सांगितलं ते? किती झिरो फोर्स मेंबर आहेत? 2, 1 आणि हा दुसरा. सो हा पण झिरो फोर्स मेंबर आहे, आणि ते बघूनच कळून जायला पाहिजे तुम्हाला की हा याच्या रिॲक्शन सोबत कोलिनियर होऊन जाईल आणि हा तिसरा झिरो फोर्स होऊन जाईल. जसं की इथं हा याच्या डायरेक्शनला आहे तर तिसरा झिरो होऊन जाईल, म्हणजे इथे पण किती आहेत? 2 मेंबर्स आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड वन. सेम ट्रस आहे पुन्हा, फक्त आता लोडची डायरेक्शन बदलली. आता बघा, आता हा आणि हा कोलिनियर आहे तर तिसरा काय होऊन जाईल? झिरो होऊन जाईल. सिमिलर मॅनर मध्ये इथे एक रिॲक्शन येईल, सगळी व्हर्टिकल लोडिंग आहे आता, त्याच्यामुळे दोघं रिॲक्शन अपवर्ड येतील, बरोबर? हे रोलर आहे. आता हा आणि हा कोलिनियर आहे, तिसरा काय होऊन जाईल? झिरो होऊन जाईल, बरोबर आहे ना? हे हा आणि हा कोलिनियर आहे, तिसरा काय होऊन जाईल? झिरो होऊन जाईल. ठीक आहे, डन. आता बघा, हा पी आहे तर हा किती होऊन जाईल? इथे पी होऊन जाईल. हा खाली तर हे वरती, तर हे असं होऊन जाईल. या ट्रसवरती हॉरिझॉन्टल लोड आहे का? नाही, याचा अर्थ इथली हॉरिझॉन्टल रिॲक्शन झिरो होऊन जाईल. कळत आहे ना? हॉरिझॉन्टल लोड नाहीये ट्रसवर तर हॉरिझॉन्टल रिॲक्शन झिरो, कारण एकटी ती तर एकटी 2 किलोमीटर लावली, तिला बॅलन्स करायला कोणीच नाही असं नसतं. ऑलवेज सगळं इक्विलिब्रियम मध्ये असतं, अनबॅलन्स फोर्स नसतो, सगळे स्ट्रक्चर इक्विलिब्रियम मध्ये. मग इथे जर हॉरिझॉन्टली एक पण नाहीये फोर्स, त्याचा अर्थ ही रिॲक्शन पण झिरो आहे. जबरदस्ती काम करेल कधी? कामच नाही येतं, सो झिरो. हे पी डाऊनवर्ड आहे तर ही रिॲक्शन किती? पी होऊन गेली अपवर्ड. हा झिरो फोर्स आहे, हा झिरो फोर्स आहे. आता तुमच्याकडे स्ट्रक्चर कसं उरलेलं आहे बघा. असं नाहीच आहे ते ऍक्च्युअली, असं आहे. आता हा तुमचा झिरो आहे म्हणजे हा गेला, हा गेला, ठीक आहे, हा झिरो आहे. इथे तुमचा लोड पी आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचा पी पी येऊन गेला. इथे जी रिॲक्शन आहे ती काय? इथे इथे पी आहे रिॲक्शन, बरोबर? इथे काय? काहीच नाही, झिरो आहे. इथलं हा पी येऊन गेला, हा पी आणि हा पी सेम होऊन गेले. ते हे ऍक्च्युली हे नाही लिहू शकत आपण इथे की हा पी राहील, हे नाही माहिती आपल्याला आता, बरोबर ना?
हा जर असा आलाय तर इथे हा पण आहे ना ऍक्च्युली, ओके ना. आता हा 0 आहे. मला सांगा की याला जर तुम्ही 0 केलंय तर हॉरिझॉन्टल फोर्स 0 आहे. जर हा व्हर्टिकल लोड याने बॅलन्स केला, दोन ऑप्शन आहेत, एक तर याने बॅलन्स करावा, एक तर याने बॅलन्स करावा. ठीक आहे. मग हा व्हर्टिकल लोड असा जो डाऊनवर्ड येतोय त्याला बॅलन्स करायला अपवर्ड लागेल. तर सपोज हा मी असा लिहिला, तर इथं एक कंपोनंट असा झाला आणि दुसरा कंपोनंट असा झाला, बरोबर. मला सांगा की हा पी जर इकडे चालला गेला, हे बरोबर आहे, हा पी बॅलन्स होऊन जाईल, तर हा एकटा 0 राहू शकतो का कधी? नाही. दुसरी गोष्ट की हा जर सपोज काहीतरी आला तर याला बॅलन्स करायला असा फोर्स पाहिजे. तो फोर्स कोण देऊ शकत होता? हा मेंबर, पण तो तर 0 आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा लोड जसाच्या तसा खाली ट्रान्सफर होणार आहे. हे इकडे सगळं 0 आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला डायरेक्टली रिॲक्शन पासून वरती सरळ सरळ स्ट्रक्चर दिसतंय, लोड तसा तसा येतोय, तर तो डायरेक्ट त्याच्यावरती घेऊन घ्यायचा, बाकीचं सगळं 0 होऊन जातं. अनालिसिस कळलं का तुम्हाला? अनालिसिस एकदम सोपं आहे रे. बघा, वाटलं तर मी तुमच्यासाठी परत ड्रॉ करून देतोय की कसं अनालिसिस केलं मी. हे असं आहे. ठीक आहे. इथे तुमच्याकडे एक हॉरिझॉन्टल रिॲक्शन आहे, इथे एक व्हर्टिकल रिॲक्शन आहे, इथे एक व्हर्टिकल रिॲक्शन आहे. दोघी व्हर्टिकल रिॲक्शन अपवर्डच असणार आहे, कारण लोड आता फक्त डाऊनवर्ड आहे. हॉरिझॉन्टल लोड 0 आहे, त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल रिॲक्शन 0 आहे. हा लोड पी आहे, तो ऑफकोर्स तो पी पूर्ण याच्यामध्ये ट्रान्सफर होऊन गेला. हे दोघं कोलिनियर होते, तर तिसरा नॉन कोलिनियर 0 होऊन गेला. हे दोघं कोलिनियर आहेत, तर तिसरा नॉन कोलिनियर 0 होऊन जाईल. ओके, ठीक आहे. आता मला सांगा की या इकडच्या पोर्शनवर इकडचा लोड नेण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल होतं? वरून हा होता, खालून हा होता, आणि हा एक मधला आहे, त्याच्याबद्दल आता आपल्याला माहित नाही. पण मग लॉजिक कसं लागतं की जर हा इन्क्लाइंड एकटा, तर इन्क्लाइंड मध्ये दोन फोर्सेस निघतात, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल. याच्यातल्या व्हर्टिकल फोर्सला बॅलन्स करायला या व्हर्टिकल दांड्या आहेत, पण याच्यातल्या हॉरिझॉन्टल फोर्सला बॅलन्स करणाऱ्या हॉरिझॉन्टल दांड्या ऑलरेडी 0 होऊन गेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ याच्यात पण फोर्स जाऊ शकत नाही. समजलं ना? किंवा एक सोपं सांगतो मी तुम्हाला आता, याच्यापेक्षा एकदम आता इझी काहीच नाही. तुम्ही काय बोलले की ही अशी ट्रस आहे, ठीक आहे, ही अशी ट्रस आहे, इथून लोड पी येतोय, तर हा पी पूर्ण याच्यात गेला, मग हा झाला 0 फोर्स मेंबर. आता मला सांगा, जर अशा दांडीवर इथे जर 0 ऍक्ट होतोय आणि हा अँगल ऑफकोर्स LL, काही पण अँगल असेल हो, काही पण अँगल असेल, पण पी 0 आहे ना, फोर्स जर याच्यावर 0, हा काय होऊन गेला? 0 फोर्स आहे, याचा अर्थ 0 फोर्स ऍक्ट होतोय त्याच्यावर, म्हणजे अनलोडेड जॉईंट आहे, अनसपोर्टेड जॉईंट आहे. मग 0 ऍक्ट होतोय, तर इथे √2 टाइम्स 0 येऊन जाईल आणि इथे 0 येऊन जाईल. पी असतो तर पी आणि √2p येतो, तसा 0 असेल तर 0 आणि √2 0 यायला पाहिजे. याचा अर्थ आपण 0 आहे ना, आपण 0 आहे. सो 1 2 3 4 4 0 फोर्स मेंबर आहेत. बाकीचं तर मग तुम्ही याच्यात बघू शकता की एक कॉम्प्रेशन आहे, बाकीचे सगळे 0 फोर्स मेंबर आहेत. जमलंय? नेक्स्ट, आता हा चौथा क्वेश्चन आहे. आता बघा, दोन जॉईंट दिसत आहेत, हे नीट बघून घ्या. हा बघा, अनलोडेड जॉईंट आहे, अनलोडेड, ओनली 2 मेंबर्स, अनसपोर्टेड आणि नॉन कोलिनियर. अनलोडेड आहे का? आहे. 2 मेंबर आहेत का फक्त? यस आहेत. अनसपोर्टेड आहे का दोघं जॉईंट? हे अनसपोर्टेड आहे जॉईंट, यस अनसपोर्टेड जॉईंट आहे. अनलोडेड जॉईंट आहे, ओनली 2 मेंबर्स ॲट जॉईंट, ओके. आणि नॉन कोलिनियर मेंबर्स, हे पण बरोबर आहे. याचा अर्थ दोघंच्या दोघं आपण 0, आपण 0. मग जसं इकडे सेम कंडिशन इकडे, सो आपण 0, आपण 0. खाली बघा, इथं कोलिनियर कोलिनियर, तिसरा 0 फोर्स मेंबर, हा आणि हा कोलिनियर, तिसरा 0 फोर्स मेंबर. म्हणजे हा लोड यांच्या थ्रू याच्यात जाणार आहे आणि याच्यात पण जाणार आहे. म्हणजे हा 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 आणि हा, या चारींमध्ये काहीतरी फोर्स असेल, पण हे 1 2 3 4 5 हे 0 फोर्स मेंबर्स असतील.
ओके ना, सोपं आहे, फार सोपं आहे. आता बघा, हा एल आहे आणि हा एल आहे, हे कसं आलं सेंटरला. मग या पूर्ण ट्रसच्या सेंटरला जर लोड आहे, डिस्टन्सेस बघा सगळे, तर याचा अर्थ काय झालं, हे सिमेट्रिक झालं. जर हे सिमेट्रिक झालं तर ही जी उरलेली ट्रस आहे ती कशी अनालाइज होईल ते बघून घ्या. इथं लोड पी आहे, ही एक रिॲक्शन आली आणि ही एक रिॲक्शन आली. किती सोपं आहे यार, तुम्ही नीट लक्ष द्या प्लीज. हे जे सेंटर आहे याचा हा आहे, हे डिस्टन्स जे आहे ते किती आहे, 2L आहे. हे एल आहे आणि हे एल आहे. हा जो लोड आहे हा याच्यातून जाऊन याच्यात जातोय, पण हे सिमेट्रिक आहे सगळं, त्याच्यामुळे हा झाला P/2 आणि हा झाला P/2. आणि हॉरिझॉन्टल फोर्स नाहीये ट्रस वरती, म्हणून हा झाला 0. ठीक आहे. आता बघा मग इथे 45 डिग्री आहे का, तर आहे. हे डिस्टन्स काय एल आहे ना, कारण हे एल आहे आणि हे पण एल आहे, म्हणजे हा झाला 45 डिग्री. भेटलं परत तेच. हा लोड, याला एक परपेंडिक्युलर मेंबर आणि दोघं मेंबर मध्ये अँगल 45 डिग्री, झाली कंडिशन सॅटिस्फाय. परपेंडिक्युलर जो मेंबर आहे त्याच्यामध्ये तितकाच लोड चालला तो, म्हणजे हा झाला P/2. आणि जो इन्क्लाइंड मेंबर आहे त्याच्यामध्ये जातो √2 टाइम्स, म्हणजे √2 टाइम्स P/2. तर हे कॅन्सल होऊन जाईल, P/√2 येऊन जाईल. हा किती येऊन जाईल, P/√2 येऊन जाईल. सेम अनालिसिस तिकडे पण होईल, सिमेट्रिक आहे म्हणून हा पण कोण किती P/√2. याच्यावर P/2 ऍक्ट होतोय, तर परपेंडिक्युलर मेंबर मध्ये किती जाईल, P/2 जाईल. बघा कोलिनियर कोलिनियर P/2 सेम आले. हे अपवर्ड आहे तर याच्यात डाऊनवर्ड, हे असं. हे अपवर्ड आहे म्हणजे याच्यात डाऊनवर्ड, म्हणजे असं. हे जर असं आहे त्याचा एक फोर्स इकडे आणि एक खाली, जो तिकडे जातोय त्याचा बॅलन्स याच्या सोबत, याला अपोजिट हा असतो, याला अपोजिट हा असतो, याला अपोजिट हा असतो, याला अपोजिट याच्यातला हा आहे. रिपीट बघावं लागेल, नाही समजलं तर रिपीट. टेन्शन आतमध्ये असतं. बॉटम कॉर्ड मेंबर्स, टेन्शन मेंबर्स. थ्योरी क्वेश्चन. बॉटम कॉर्ड मेंबर्स आर युजुअली टेन्शन मेंबर्स. टॉप कॉर्ड मेंबर्स आर युजुअली कॉम्प्रेशन मेंबर्स. थ्योरी क्वेश्चन आहे ट्रस मधला. युजुअली इन अ ट्रस द बॉटम कॉर्ड मेंबर्स आर अंडर टेन्शन, युजुअली अंडर टेन्शन. In most of the cases they are in tension. नेक्स्ट. हा तर एकदम इझी आहे. सेम ही जी ट्रस होती हिच्यात आणि तिच्यात फरक असा आहे की हे दोघं काढून टाकलेले आहे, फक्त एवढं दिसतंय. बघा सेम आहे तसंच. हे बघा, हे दोघं काय आहेत, कोलिनियर आहेत. मग हा ना हा वाटून घेईल, याला सोडून देतील, हा झाला मग 0. मग सेम ट्रस मी ड्रॉ करतो इकडे अशी. याच्यावर हॉरिझॉन्टल आहे का रिॲक्ट फोर्स, कोणता ट्रस वरती हॉरिझॉन्टल नाही, याचा अर्थ हिंजची हॉरिझॉन्टल रिॲक्शन 0. एक अपवर्ड रिॲक्शन इकडे, एक अपवर्ड रिॲक्शन इकडे. का, कारण दोघं हे सिमेट्रिक आहे, म्हणजे ऑफकोर्स हा येणारा जो पी लोड आहे हा होऊन जाईल इकडे P/2, इकडे होऊन जाईल P/2. ओके. हे दोघं कोलिनियर आहे म्हणजे हा झाला 0 फोर्स मेंबर. कधीही लक्षात ठेवा की हा फोर्स या तिघ मेंबर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होत नसतो. खूप लोकांना वाटतं हे की हा फोर्स याच्यात P/3 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 जाईल. नो, जर हा फोर्स याच्यात चालला गेला तर त्या भाऊला इथं बॅलन्स कोण करेल, नाही बॅलन्सिंग साठी कोणीच. सो इट इज नॉट पॉसिबल की हा फोर्स याच्या थ्रू याच्यात जाईल. सो इथे काहीच नाही, हा 0 फोर्स मेंबर आला आणि दोघं कोलिनियर आले. आता इथे बघा तुम्ही लॉजिक, इथे 45 डिग्री अँगल आहेच मुळात, एल आणि एल. मग हा जर 45 डिग्री अँगल आहे, हा जर P/2 आहे तर परपेंडिक्युलर मेंबर मध्ये तितकाच जातो, आणि हे नाही तो कोलिनियर आहे म्हणून याच्यात पण तितकाच जाईल. आणि याच्यात किती जातो, परपेंडिक्युलर मेंबर मध्ये जसा P/2 जातो तसा याच्यात √2 टाइम्स P/2 जातो. आणि या गोष्टीला आपण लिहू शकतो P/√2 असं. हे सिमेट्रिक आहे, सो इकडे सुद्धा P/√2 होतो. ओके. हा जर डाऊनवर्ड लोड आहे याला बॅलन्स करणारे 2 अपवर्ड लोड लागतील, म्हणून हे असे झाले ॲरो. समजलं ना, याच्या विरुद्ध इकडे राहतं.
हा अपवर्ड आहे तर याच्यातला एक डाऊनवर्ड राहील. ओके, आणि एक इकडे राहील त्याच्यामुळे याच्यात एक इकडे, त्याच्या विरुद्ध हा हा असा, याच्यातला एक तिकडे आहे त्याला बॅलन्सिंग याने होईल. व्हेरी इझी झालं. एकच झिरो फोर्स मेंबर आहे, ओनली वन. टेन्शन आहे बघा बॉटम क्वाड मेंबर्स मध्ये, टेन्शन टेन्शन. नेक्स्ट 6वा क्वेश्चन, सेम परत थोडं वेगळे. हा रोलर आहे बरोबर. हा पहिला जॉईंट बघा, हा सगळा जाईल याच्यामध्ये कारण हे दोघं कोलिनियर आहे. तिसरा नॉन कोलिनियर इज 0. दुसरी गोष्ट, हिंज कडे लक्ष द्या. याच्यावर हॉरिझॉन्टल फोर्स आहे का? यस, एक फोर्स पी. याला बॅलन्स करणाऱ्या किती रिॲक्शन आहेत? ओनली वन. कोणती? हिंजची. ती येऊन जाईल अशी. सो ही रिॲक्शन जी ती किती येऊन जाईल? पी येऊन जाईल. ओके, ठीक आहे. आता हे दोन कोलिनियर आहेत, तिसरा नॉन कोलिनियर 0. ओके ना. अजून इथं बघा अनलोडेड जॉईंट आहे, दोन मेंबर आहेत, अनसपोर्टेड आहे, नॉन कोलिनियर आहेत, 0. ओके, म्हणजे आता ट्रस केवढी उरली? केवढी उरली ट्रस? हे बघा असे कंडिशन आता सध्या अशी. मला सांगा, हा पी आणि हा पी मिळून काय करतोय? कपल फॉर्म करतोय. कसं? क्लॉकवाईज. तर रिॲक्शन्स कशा बनतील? अँटी क्लॉकवाईज. डन, ठीक आहे. आता बघा, हा जर इथं पी आहे तर हे काय होणार आहे? इथं असं येणार आहे पी, बरोबर ना. याला असा अपोज करेल, त्याच्या विरुद्ध इथे येईल. मग हा लोड याच्यावर किती जातोय? पी जातोय. ओके, असा इथं पी लोड आहे, कळतंय ना. आणि हे जे दोघं आहेत या दोघं रिॲक्शन सारख्या आहेत. इथं एक रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन किती आहे? पी आहे. पी का? कारण एकच हॉरिझॉन्टल फोर्स आहे ट्रसवरती आणि एकच रिॲक्शन आहे बॅलन्स करायला, ती रिॲक्शन म्हणजे ही आहे. मग याच्या विरुद्ध आता जर म्हटलं तुम्ही, ओके, इथे बघा एक इन्क्लाइंड मेंबर आहे आणि एक असा मेंबर आहे. ओके ना. ही रिॲक्शन जर तुम्ही जज करू शकले तर तुमचं काम होऊन जातं. बघा, ही रिॲक्शन जर तुम्ही जज करू शकले तर तुमचं काम होऊन जात, नाही तर किचकटून जात. जेवढं माझं लॉजिक लागतंय तेवढं इथे P इंटू एल इतका मोमेंट आहे. टोटल मोमेंट किती आहे? P इंटू एल आहे. म्हणजे या ट्रसवरती P इंटू एल मोमेंट जो आहे तो या दोघं रिॲक्शन्सला मिळून बॅलन्स करायचा आहे. मोमेंट बाय स्पॅन, तर मोमेंट बाय स्पॅन जर केलं, मोमेंट बाय स्पॅन, तर मोमेंट येऊन जाईल तुमचा PL आणि स्पॅन येऊन जाईल तुमचा 2L, तर उत्तर येतं तुमचं P/2. म्हणून ही रिॲक्शन P/2 आणि ही रिॲक्शन P/2 आहे. जमत असेल तर ट्रिक आहे, तुम्ही क्रॉस चेक करून घेऊ शकता तुमच्या लेवलला. ट्रिक काय सांगितली की या ट्रसवरती एक मोमेंट आहे, किती? हा बघा, हा कपल कसा फॉर्म झाला? P आणि P, तर यांच्या दोघांमधलं डिस्टन्स काय आहे? L. तर मला सांगा या रिॲक्शनच्या लेवलला मोमेंट किती आला? इथं PL आला, PL. आता हा मोमेंट जो आहे तो कोण बॅलन्स करतंय? या दोघं रिॲक्शन, बरोबर आहे ना. या दोघं रिॲक्शन म्हणजे R. मग आता मी तुम्हाला सांगतो की R इंटू 2L हा जो कपल राहील, कारण या दोघांमधलं डिस्टन्स 2L आहे, ही एक रिॲक्शन R आहे आणि ही पण रिॲक्शन काय आहे? R आहे. दोघं रिॲक्शन सेमच राहणार आहे. R इंटू 2L हा जो मोमेंट तयार होतो तो मोमेंट P इंटू एल इतका असला पाहिजे. जो हा आला तो, जो या फोर्समुळे मोमेंट येतोय तो मोमेंट ह्या दोघं मिळून बॅलन्स करतील. म्हणून एल एल गेट कॅन्सल अँड रिॲक्शन इज P/2. म्हणून ही रिॲक्शन पण P/2 आहे आणि ही रिॲक्शन पण P/2 आहे. मग हा जर P/2 आहे तर परपेंडिक्युलर मेंबर मध्ये किती जातो? P/2 जातो. तिकडे P/2 तर इकडे P/2.
आणि इन्क्लाइंड मध्ये किती जातो, √2 टाइम्स p/2, जे तिकडे तेच इकडे √2 p/2. रिॲक्शन्सचं लॉजिक समजून घ्या. बाकी तर आता बघा इथं काय हा अपवर्ड आहे, तर याच्यात हा आला डाऊनवर्ड, हे अपवर्ड. हा अपवर्ड आहे तर हा असा, तर याच्यातला एक कंपोनेंट असा, एक खाली, हा याला बॅलन्स करेल, याला कोण बॅलन्स करेल, हा, याला अगेन्स्ट हा, याच्या विरुद्ध इकडे, याच्या विरुद्ध इकडे, याच्या अगेन्स्ट हा. ओके, p/2 इथून बॅलन्स होतोय, तर ऑफकोर्स p/2 इथून बॅलन्स होत असेल, बाकीचा p/2, म्हणून हे वरती आहे आणि हे असं आहे. ठीक आहे, इथे व्हर्टिकली चेक करून घ्या, इथे असं आणि असं, याचं काय अपवर्ड आणि या साईडला, तर हे दोघं याला अपोज करतात, हा याला अपोज करतो, झालं जॉईंट इक्विलिब्रियम. ओके, परत एकदा रिपीट बघून स्वतः एक एक स्टेप फॉलो करा. मी सगळ्या गोष्टी सांगितल्या, कुठली गोष्ट स्किप केलेली नाहीये, पण सिंगल गो मध्ये तुम्हाला समजणं मला वाटतं थोडं अवघड आहे, जर तुम्ही फर्स्ट टाइम करत असणार तर. पण मला काही रिपीट करता येणार नाही, बट तुम्हाला व्हिडिओ रिपीट बघता येतो. चलो नेक्स्ट, जस्ट मिनिट. स्क्रोल लाईन वरती तुम्हाला दिसत असेल व्हेरियस कोर्सेस आहेत, ते कोर्सेस तुम्ही घेऊ शकतात. इग्नाइट अकॅडमी वरती ऑफिसला कॉल करू शकतात. बघा याच्यामध्ये लोड आता वर नाही दिलाय, खाली दिलाय. मी मुद्दाम सेम न्यूमरिकल्स लोडची पोझिशन बदलवून घेतोय, म्हणजे तुम्हाला त्याच्यातच क्लिअर होईल की लोडच्या पोझिशन बदलल्याने कसा बदल होतो. मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या फ्रेम घेऊन अर्थ नाही. आपण पुढच्या सेशनमध्ये अजून एखादं सेशन करू ट्रस्ट वरती, झिरो फोर्स मेंबरचं किंवा मेंबर कॅल्क्युलेशन किंवा टेन्शन कॉम्प्रेशन वाला. बट सेम ट्रस्ट जी आहे तिच्यावर लोड पोझिशन बदलवून कसा बदल होतो ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे, म्हणून मी सेम सेम घेतलंय सगळं. आता परत बघा, हा अँगल किती इथे 45 डिग्री आहे, हा अँगल पण किती आहे 45 डिग्री आहे, हा पण अँगल किती आहे 45 डिग्री आहे, आणि हा पण अँगल किती आहे 45 डिग्री. आता याच्यात थोडंसं लॉजिक लावा की हा आणि हा कोलिनियर आहे, मग हा डाऊनवर्ड आहे तर हा अपवर्ड काय होऊन जाईल, इथे बॅलन्स होऊन जाईल. ठीक आहे, मग सेम जी फ्रेम आहे ती मी एकदा ड्रॉ करतो, बाकी काही नाही. सेम आपल्यासाठी लागेल, जी ओरिजिनल आहे ती राहू देतो तशीच, ही जी ती परत एकदा घेतो, कॉपी करून पेस्ट करून घेऊ. ही आली फ्रेम आपली. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय काडी करायची करू. बघा रिॲक्शन्स वगैरे मार्क करू आपण कशा असणार आहेत. इथे जर आपण म्हटलं तर ह्या दोन रिॲक्शन्स कशा येतील, तर दोघी रिॲक्शन्स या अपवर्ड येणार आहेत, हे समजून घ्या. रिझन हे आहे की लोड डाऊनवर्ड आहे. या ट्रसवरती हॉरिझॉन्टल लोड दिलाय का, नाही दिला, म्हणजे हिंजची हॉरिझॉन्टल रिॲक्शन काय होऊन जाईल, 0. ओके ठीक आहे, दोन कोलिनियर तिसरा नॉन कोलिनियर लॉजिक वगैरे लावायचं नाही. आडवे तिडवे दोन कोलिनियर तर आहेत, पण तिसरा नॉन कोलिनियर तिसऱ्याच्या डायरेक्शन मध्ये नाहीये, चौथ्याच्या, म्हणजे याची आणि याची डायरेक्शन सेम नाहीये, त्याच्यामुळे तो रूल नाही लागू शकत. ठीक आहे, दुसरी गोष्ट की हे दोघं कोलिनियर आहेत म्हणून इथे लागू शकतो. हा जर डाऊनवर्ड पी येतं, हा अपवर्ड, त्याच्या अगेन्स्ट हा इथे डाऊनवर्ड, इथे येऊन जाईल लोड पी. आणि हे पण विचारू शकता तुम्हाला की या टाय मेंबर मध्ये किती लोड आहे, जितका इथं आहे तितकाच इथं आहे, पूर्ण ट्रस्ट सॉल्व्ह नाही करायची. झालं, हा सिंपल प्रश्न विचारला त्यांनी. दिसायला ट्रस्ट मोठा दिसेल, पण इट इज नॉट द केस. आता बघा सेंटर आहे का, हा सेंटर आहे का, हा आहे का सेंटर, वरती पण बॅलन्स आहे सगळं, सिमेट्रिक आहे ना स्ट्रक्चर, सिमेट्रिक आहे, सेंटर आहे, म्हणजे हा इकडे अर्धा आणि इकडे अर्धा, 5 किलो न्यूटन आणि 5 किलो न्यूटन. झालं. आता किती सोपं आहे की 5 किलो न्यूटनचा लोड ऍक्ट होतोय, दोन ऍडजस्टंट मेंबर मध्ये 45 डिग्री अँगल आहे, एक मेंबर त्या लोड वर सोबत परपेंडिक्युलर आहे, एक इन्क्लाइंड आहे. परपेंडिक्युलर मध्ये तितकाच लोड जातो, इन्क्लाइंड मध्ये 5√2. सेम सगळं इकडचं पण होऊन जाईल, 5√2 हा येऊन जाईल आणि हा 5 किलो न्यूटन येऊन जाईल. बॉटम कॉर्ड मेंबर्स युजली टेन्शन मध्ये असतात, चेक करून घ्या असतात का, करून घ्या. बघा हा जर अपवर्ड आहे तर याच्यामध्ये हा झाला डाऊनवर्ड, याच्यात एक कंपोनेंट इकडे, एक कंपोनेंट असा, जो इकडे चालला त्याला बॅलन्सिंग इकडे, हे बघा टेन्शन, याला बॅलन्सिंग अपोजिट, याला बॅलन्सिंग अपोजिट. ओके ना, ठीक आहे. आणि या डाऊनवर्डला अपवर्ड, हे जर असं आहे तर हे तिकडे वर तोंड आहे, ऑफकोर्स याचं पण इकडे पण वर तोंड आहे, इकडे खाली आहे. याच्यातला खालचा कंपोनेंट याला बॅलन्स करेल आणि हॉरिझॉन्टल कंपोनेंट हा बघा बॅलन्स होतो याच्यासोबत. झालं सगळं बॅलन्सिंग, 5√2 + 5√2 असं होणार आहे ते तुम्ही करू शकता.
सिंपल आहे. नेक्स्ट झालंय ना हे. टेन्शन टेन्शन झिरो फोर्स मेंबर आहेत का? आहे की नाहीये? नो झिरो फोर्स मेंबर, नो झिरो फोर्स मेंबर. ठीक आहे, नो झिरो फोर्स मेंबर. एकच रिॲक्शन झिरो फक्त, बाकी तर काही झिरो नाही. हा, इथून जर वरती लोड दिला तर अजून सगळं बदलून जाईल, ते जाऊ द्या. ही बघा आता ट्रस, याच्यावर इथे लोड आहे. आता इथे जर पी आहे तर हा इथे अपवर्ड पी होऊन जाईल. याला मी सेम याला काय करतो, कॉपी पेस्ट करून घेतो. जे आहे त्याच्यातच घाण करायला नको. सिलेक्ट करू, कॉपी पेस्ट मारून देऊ, कॉपी पेस्ट, आणि येऊन गेलं इकडं. ठीक आहे, याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, बघू जमतंय का. देखते है क्या होता है. बघा, हॉरिझॉन्टल लोड आहे का? नो हॉरिझॉन्टल लोड, म्हणजे हॉरिझॉन्टल रिॲक्शन झिरो. एक तर समजतं ना लॉजिक. ठीक आहे, पुढचं बघा आता. कोलिनियर 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 कोलिनियर, डाऊनवर्ड पी आहे तर अपवर्ड पी होऊन जाईल इकडे, पी. ओके, या मधल्या एल ला सोडून द्या, याला पी लिहून देऊ आपण. एल येतो असं मानून घ्या. ठीक आहे, हा एल आहे दिलेला आहे त्यांनी. हे पण डिस्टन्स काढून टाकू इथून, नको ते आपल्याला. त्याच्यानंतर इथे ही पी हा एल आहे, हा एल आहे, म्हणजे याचा अर्थ इथे पी बाय 2 येऊन जाईल रिॲक्शन, आणि इथली रिॲक्शन पण पी बाय 2 येऊन जाईल. समजलंय? ठीक आहे, आता पुढे बघा. हे दोन कोलिनियर आहेत, तिसरा नॉन कोलिनियर झिरो फोर्स. हे दोन कोलिनियर, तिथे नाही सॉरी, हे दोन कोलिनियर आहे, हे नॉन कोलिनियर झिरो झालं. हे दोन कोलिनियर तिसरा झिरो झाला, हे दोन कोलिनियर तिसरा झिरो झाला. आता मला सांगा, या ठिकाणी हा कोलिनियर आहे, याच्या सोबत हा झिरो तो उरतो तिसराच ना, तो पण झिरो. मग समजलं काय सांगितलं? इथे सांगतो बघा. हा एक जो आहे तो मेंबर आहे, हा एक मेंबर आहे कोलिनियर आहे, बरोबर. हा आणि हा कोलिनियर आहे. हा झिरो आहे, हा झिरो म्हणजे ते नाहीच आहे. म्हणजे कंडिशन कशी ती अशी, ही अशी कंडिशन. ए पॉइंट हा ए, तर हा कोलिनियर याच्या सोबत, तर तिसरा काय होऊन जाईल? झिरो. ऑफकोर्स हा पण झिरो होईल. परत हे सगळं बघा, हे आणि हे कोलिनियर आहे, हे नाहीये, हे नाहीये, हे नाहीये, म्हणजे तिसरा नॉन कोलिनियर काय? झिरो. मग हा पण झिरो, हा पण झिरो. ओके ना. सिमिलरली इकडं हे गायब आहे, हे गायब आहे, हे गायब, म्हणजे हे काहीच नाहीये. म्हणजे फक्त काय काय आहे? हा आणि हा कोलिनियर, तिसरा नॉन कोलिनियर जो आहे तो झिरो. याच्यात 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 सगळ्यांमध्ये सेम फोर्स राहणार आहे. सगळ्यांमध्ये जवळपास टेन्शनच राहणार आहे. जवळपास म्हणजे जवळपास नाही, ऍक्युरेटली टेन्शनच राहणार आहे सगळ्यांमध्ये. कारण हे सगळे काय आहेत? बॉटम कॉर्ड मेंबर्स आहेत. तर मॅक्सिमम चान्स आहे 99.99% याच्यामध्ये टेन्शन म्हणजे टेन्शनच राहील. कारण काय, हा लोड येतोय ना, तर हा या पॉइंटला जातोय, आणि या पॉइंट वरती गेला की याच्यातून हा फोर्स या दोघांमध्ये जातोय, या दोघांना बाहेर पुश करतोय. तर हे मेंबर जर कापून टाकले तर हे असं होऊन जाईल. कसं होऊन जाईल? असं, हे असं पडून जाईल खाली. म्हणून यांच्यामध्ये टेन्शन 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 टेन्शन. आणि हे जे यांच्यात कॉम्प्रेशन 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 कॉम्प्रेशन. पूर्ण अनालिसिस करायची आवश्यकता तशी काही नाहीये. तुम्हाला वाटलं तुम्ही करू शकतात, कारण इथे अँगल 45 डिग्री आहे. दिस इज टोटल एल, आणि हा एल, तर हा 45 डिग्री आहे. हा पी बाय 2 असेल तर हा √2 टाइम्स पी बाय 2, आणि हा इथे पी बाय 2. ते तुम्ही करू शकतात. सो नंबर ऑफ झिरो फोर्स मेंबर किती आहे? 1 2 3 4 इकडे, 1 2 3 4 इकडे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 5 आणि 5 10 मेंबर आहेत टोटल, 10 झिरो फोर्स मेंबर्स. ओके, नेक्स्ट. व्हेरी इझी. हा ना कोलिनियर आहे, हा जर इकडे तर हा होऊन गेला तुमचा पी, आणि हा झिरो फोर्स मेंबर. ठीक आहे, हॉरिझॉन्टल रिॲक्शन आहे,
सो हिंजला सरळ इकडे पी होऊन जाईल. हा आणि हा कोलिनियर याच्यातली रिॲक्शन हे कसं फिरतंय, असं फिरतंय. ते हे दोघं कसे फिरतील, अशा प्रकारे. क्लिअर आहे. हा पी जो आहे तो इकडे पी सोबत चालला जाईल, हा खाली येता इथे वरती होऊन जाईल. ओके ना इथपर्यंत. आता हा तुमचा एल आहे, म्हणजे इथे अँगल 45 डिग्री आहे. इथे जर पी ऍक्ट होतोय तर हा होऊन जाईल तुमचा √2p आणि हा होऊन जाईल तुमचा पी, कारण परपेंडिक्युलर मेंबर आहे हा. बरोबर आहे, परपेंडिक्युलर मेंबर आहे. हा पी आहे, याच्यात पण पी नाही, सॉरी याच्यात नाही. फर्दर अनालिसिस करायचंय का, लॉंग लेंथ होतोय व्हिडिओ, करायचंय पूर्ण करून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. एंड पर एंड पर्यंत जे टिकले त्यांना मानलं पाहिजे. हिअर इट इज हिंज आणि हिअर इट इज रोलर. हे डिस्टन्स एल आहे, हे डिस्टन्स एल आहे आणि हे पण डिस्टन्स एल आहे. याला आपण थोडंसं काय करू, कॉपी पेस्ट करून घेऊ आपल्यासाठी. आणि हा जो आहे याला थोडंसं छोटं करून देऊ आणि इकडे ठेवून देऊ. तिकडे काहीच करायचं नाही, सगळं याच्यातच करू, जे पण असेल ते याच्यातच करू. बघा मग काय काय करू शकता ते बघा. इथे काय होणार आहे ते समजून घ्या आधी. एक तर इथे एक रिॲक्शन बनेल याला अपोज करण्यासाठी, हा पी आहे ना, तर हा पी आहे तर हा इकडे पी येऊन जाईल, हे तर झालं. दुसरं की हा पी इंटू 2l इतका मोमेंट फिरवतोय, कसा, क्लॉकवाईज, तर रिॲक्शन कशा येतील, अँटी क्लॉकवाईज. ओके. किती मोमेंट यांना दोघांना बॅलन्स करायचा आहे. सपोज दिस इज रिॲक्शन आर, दिस इज रिॲक्शन आर, तर व्हॉट इज दिस डिस्टन्स, दिस इज एल. सो बॅलन्सिंग कशी करायची त्यांना, आर इंटू एल हे किती मोमेंटला बॅलन्स करतंय, पी इंटू 2l ला ना, पी आणि पी ना, पी इंटू 2l. समजतं ना, हा पी आणि हा पी दोघं मिळून कपल फॉर्म करतायत, तर दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, 2l आहे. तर मोमेंट व्हॅल्यू किती आली कपलची, 2 टाइम्स पीएल आलं. तर ते 2 टाइम्स पीएल जे ते कोण बॅलन्स करेल, या दोघं रिॲक्शन यांची मोमेंट व्हॅल्यू किती, आर इंटू एल. दोघं रिॲक्शन सेम राहणार आहे. रिझन काय, हॉरिझॉन्टल लोडिंग इज 0, सॉरी वर्टिकल लोडिंग इज 0. सो आर एल इज इक्वल टू पी इंटू 2l. मग हे किती येतं, आर इक्वल टू एल, एल गेट कॅन्सल, 2p येतो. सो ही रिॲक्शन 2p आणि हे पण 2p. मग आता हे 2p खाली येते, हे 2p वर जाईल, हा इकडे p येतं, हा इकडे p जाईल, मग हे असं होऊन जाईल. ओके ठीक आहे. ओके आता पुढे हे इथे p येतं, याच्यात किती जाणार आहे, p जाणार आहे, लाईक दिस. इथे किती अँगल आहे, 45 डिग्री आहे. ओके ना, 45 डिग्री आहे ना, एल आणि एल, हा 45 डिग्री आहे. मग मला सांगा, एक फोर्स ऍक्ट होतोय जो पी आहे, एका मेंबर सोबत परपेंडिक्युलर आहे, दुसऱ्या सोबत इन्क्लाइंड आहे. परपेंडिक्युलर मध्ये किती जातो, पीच जातो. इन्क्लाइंड मध्ये किती जातो, √2p जातो. ओके, अँगल इथे 45 आहे. हा असा आहे, म्हणजे याला बॅलन्सिंग अशी लागेल, याच्यातला हॉरिझॉन्टल, याच्यातला तिकडं, याच्यातला अपवर्ड, याच्यामध्ये डाऊनवर्ड. ओके ठीक आहे. हा आला बघा, हा पी आणि पी कोलिनियर येतं, हा काय 0 फोर्स मेंबर आहे. ओके सगळं. हा आता हा माहिती आहे तुम्हाला, हा जॉईंट बघा कसा बनला. ह्या जॉईंट वरती पी फोर्स आहे, इकडचं मला माहित नाही, त्याला मी F1 म्हणतो, याला F1 म्हणू, याला F2 म्हणू. हे ऍक्च्युली विचारतात नाही खूप वेळेस, F1 याला म्हणू आपण F2. आणि हा जो आहे हा इथे डाऊनवर्ड आहे 2p. ओके, इतकं इझी ना हे, तुम्ही फक्त तुमची नजर पाहिजे, फक्त नजर पाहिजे तुमची. बघा कसं झालंय हे आता इथे, की हा अँगल इथे 45 डिग्री आहे, हा F1 आहे, हा F2 आहे. ओके, आणि इथं नेट फोर्स बघा, नेट फोर्स अपवर्ड p डाऊनवर्ड 2p, म्हणजे नेट फोर्स कसा आहे, डाऊनवर्ड p. हे असं लिहिलं.
तुम्हाला बघितल्यावरच कळणार आहे. ज्याने बघितलं नाही त्याला हे प्रॉब्लेम येईल की असं कसं केलं. इथं नेट फोर्स किती होऊन गेला, पी होऊन गेला, डाऊनवर्ड पी. मला सांगा इन्क्लाइंड मध्ये किती जातो, √2p, आणि परपेंडिक्युलर मध्ये किती जातो, p. म्हणजे याचा अर्थ F1 किती आहे, p आहे, आणि हा किती आहे, √2p आहे. किती इझी. आता काय झालं, टेन्शन कॉम्प्रेशन पण ठरवू शकता. हे जर असं डाऊनवर्ड आहे तर हे बॅलन्सिंग अपवर्ड होईल. त्याच्यातला वरचा हा खालच्या सोबत आणि हा तिकडच्या साठी हा इकडे, म्हणून F1 मध्ये अशा प्रकारचं येऊन जाईल आणि हा येऊन जाईल अशा प्रकारचा. बरोबर ना, कारण हे असं आहे त्याच्यात बॅलन्सिंग याच्याने अशी होणार आहे. हा अपवर्ड आहे, हा डाऊनवर्ड आहे. ओके, नेटवरून काढला आपण. पुढे या जॉईंटचा काय विषय, याचा काय संबंध, याचा काय नेमकं ते समजत नाही. तर बघू आता. एक असा आला, एक असा आला, आणि एक असा आहे. ठीक आहे. हा, आता बघा हा किती आहे, हा पी आहे. कसा, अशा डायरेक्शनला. हा कसा आहे, तिकडनं इकडे आला, कसा, √2p. आणि हा जो आहे हा आहे तुमचा F, याला म्हणतो मी F3. आता मला सांगा इथे अँगल किती, 45 डिग्री. तर इथे किती अप्लाय केला तर याच्यात √2 जातो आणि याच्यात सेम जातो. परपेंडिक्युलर मेंबर जे असतात त्यांच्यात सेम फोर्स असतो, म्हणजे याचा अर्थ हा पी आहे, इथे पीच असणार आहे, आणि p √2 इकडे, म्हणजे हा किती आहे, p. म्हणजे सेम रूल तुम्ही बोथ वेज यूज करताय. कसा, तो रूल मी तुम्हाला सांगतो की तुम्ही बोथ वेज सेम रूल कसा यूज करताय. आपण शिकलोय की जर इथे पी असेल आणि हा 45 डिग्री असेल तर परपेंडिक्युलर मेंबर मध्ये पी जाईल आणि याच्यामध्ये √2p जाईल. आणि दुसऱ्या बाजूने मी हे सांगतोय की जर तुमच्याकडे असा एखादा मेंबर दिसतोय याच्यामध्ये √2p आहे आणि याच्यामध्ये p आहे, ओके, आणि एक मेंबर इथे असा आहे आणि इथं एकाशी 45 डिग्री एकाशी परपेंडिक्युलर आहे, तर याच्यामध्ये तेच लॉजिक लागेल, जे परपेंडिक्युलर वाला आहे ना ते इथं चाललं जातं, कारण परपेंडिक्युलर वाल्यांमध्ये सेम फोर्स राहतो. मग इथं मी तेच लॉजिक लावलंय की हा आणि हा परपेंडिक्युलर म्हणजे दोघांमध्ये सेम फोर्स आहे. या ट्रिक्स आहेत ज्या कन्सेप्च्युअली प्रूव्हन आहेत. लास्ट क्वेश्चन, करा सॉल्व. कोलिनियर 0. ओके, ठीक आहे. हे बघा, अनलोडेड जॉइंट, अनलोडेड 2 मेंबर्स, अनलोडेड अनसपोर्टेड, अनलोडेड अनसपोर्टेड 2 मेंबर्स, आणि नॉन कोलिनियर. याचा अर्थ आपण 0 आपण 0, सेम इकडे पण आहे, आपण 0 आपण 0. इकडे जाऊन असा टर्न मारणे कसं जाणार आहे ते, किती अवघड आहे त्यासाठी ते. म्हणजे आतापर्यंत 1 2 3 4 5 फोर्सेस तर 0 करून टाकले आपण. पुढचं काय बोला. इथे जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन अपवर्ड राहणार आहे, कारण दोघं लोड्स डाऊनवर्ड आहेत, ही पण रिॲक्शन अपवर्डच राहणार आहे. किती राहील आता माहित नाही. ट्रस सिमेट्रिकल आहे काय, चेक करायला पाहिजे. चेक केलं तर कळून जाईल किती लोड येईल. मला सांगा, हे कोलिनियर आहे तर हे पण कोलिनियरच आहे ना, मग हा 0 आहे तर हा पण 0 आहे, तसंच हा 0 आहे तर हा पण 0 आहे. का, कारण हे आणि हे कोलिनियर आहे, हे आणि हे कोलिनियर आहे. हे दोघं कोलिनियर आहेत म्हणजे याच्यात जो फोर्स येणार आहे तो फोर्स इथे येईल, किंवा याच्यात जो येईल तो याच्यात येईल. मग याच्यात जो येईल तो याच्यात यायला पाहिजे, कारण तो सरळ सरळ असा क्रॉस आहे. कोलिनियर कोलिनियर समोरासमोर आहे, असं नाहीये ते, असं नाहीये काही, किंवा एक कोलिनियर आहे बाकीचं नाहीये असं पण नाहीये, असं नाहीये. हे असं असतं तर ते नसतं लागू पडलं बरं. म्हणजे हा जर असा क्रॉस असता इथे, हाच स्वतः क्रॉस असता किंवा अजून एखादा मेंबर इथे क्रॉस मध्ये असता तर हे लॉजिक लागलं नसतं. पण इथे सिन्स 4च मेंबर आहे तर कोणते तरी 2 कोलिनियर असतील आणि दुसरे 2 कोलिनियर असतील, अपोजिट अपोजिट वाले कोलिनियर असतील तर सरळ सरळ तुम्ही लिहू शकतात हा 0 हा 0, कारण ते आर कोलिनियर.
आणि हा याच्यावरने आलाय, याच्यामुळे हा 0 आलाय, याच्यामुळे हा 0 आलाय. या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाहीये. समजतंय काय सांगतोय? या 0 लिहून हा 0 लिहिलेला नाहीये. हे तिथे इनक्लाइन पण आहेत ना. हा 0 आहे आणि याचा कोलिनियर हा 0 होतो. हा 0 आहे, याचा कोलिनियर हा 0 होतो. ही रिॲक्शन हे सेम राहणार आहे. अजून फाइंड नाही केलं आपण. ही रिॲक्शन हे सेम राहणार आहे. 0 फोर्स मेंबर्स तर कळले. त्या ट्रस्ट मध्ये उरलं काय आता? फक्त काय शिल्लक उरलंय मला सांगा? हा 0 फोर्स मेंबर आहे. बघा बरं, अजून काय लॉजिक लागतं तुमचं? या पूर्ण ट्रस्टला मी पुन्हा सिलेक्ट करून आता दुसरीकडे नेणार आहे. परत नीट बघायला. हे बिना कामचं सगळं काढून टाकू. बघा कोणते कोणते मेंबर गायब झाले. हा मेंबर गायब झाला, याला मी थोडस पुसून टाकणार आहे आता. हा नाहीच आहे ना इथं. अरे बर ठीक आहे, मी याला वेगळ्या पद्धतीने पुसतो. मग कसं करू शकतो आपण याला? ओके, लेट इट बी. बघा आपल्याकडे जे उरलंय आता ते काय आहे? फक्त ह्या दांड्या उरल्या आहेत. ह्या रिॲक्शन्स आपण काढून घेऊ शकतो, तेवढंच आपण करू शकतो. तर त्या कशा करायच्या? हे सिमेट्रिक आहे का? लेंथ लेंथ सेम, लेंथ लेंथ सेम आहे. ओके, इकडे इकडे पण सेम आहे, ते सगळं 0 होऊन गेलंय. मग हा पी आणि पी 2p आहे. टोटल लोड 2p डिस्ट्रीब्युटेड इन R अँड R. याचा अर्थ ही रिॲक्शन P येते आणि ही रिॲक्शन पण P येते. सिमेट्रिक आहे. ओके, हा लोड याच्यात जात नाही, समजलं ना? इकडे जात नाही. हे P आहे, हे जर P आलं तर इथे ऑफकोर्स P येऊन जाणार आहे. हे P आहे, इथे ऑफकोर्स या प्रकारे P येऊन जाणार आहे. आता उरलं काय काय आहे ते बघा. काय करू शकतो आपण अजून? हा ट्रस उरला कसा आहे ते आपण करू शकतो. आहे कसा आता? ठीक आहे, चला जाऊ दे. हे असं उरलंय. अरे यार, हे असं उरलंय. इथे लोड P आहे, इथे लोड P आहे. हा सेंटर आहे जो की 0 करतोय. इथून हा असा आहे. ओके, लाईक दिस. इथून हे असं आहे, हे पण 0 आहे. इथून हे असं आहे, हे पण 0 आहे. इथे रिॲक्शन आहे, इथे रिॲक्शन आहे. ठीक आहे, हे सगळं जे नाही दाखवलंय ते नाही असं समजायचं. इथं मध्ये पण नाही. आता मला सांगा की हा लोड इथे P आहे, तर हा अशा प्रकारे वरती P येऊन जाईल. आता मला सांगा याच्यावर P अपवर्ड अपवर्ड आणि P डाऊनवर्ड, या सगळ्यांची गरज आहे का? हे बघा, हा जर असा असेल कोलिनियर, तिसरा नॉन कोलिनियर नॉन कोलिनियर नॉन कोलिनियर, आणि हा जर P आहे ना हा जर P आहे, तर हे तिघ 0 होऊन जातील मग, कारण त्यांच्यावर नेटच 0 आहे. तसं पण त्यांना इथं काही मेंबर नाहीये. म्हणजे सांगण्याचा मुद्दा माझा हा आहे की इथं नेट फोर्स किती आहे बघा याच्यावर, असा 0, नेट 0 आहे. तर मग याच्यात पण 0, याच्यात पण 0. हे काय होऊन गेलं सरळ सरळ, असा पी ना असा पी, तर हे काय होऊन गेला? हा बॅलन्स जॉईंट होऊन गेला, म्हणजेच अनलोडेड होऊन गेला. याला सपोर्टची गरज नाही. याचा अर्थ आपण 0 आपण 0.
आणि म्हणून हे पण 0 हे पण 0. थोडक्यात सांगायचं झालं तर हे 0 0 हे 0 हे 0 म्हणजे सगळेच 0 आहे, फक्त हे दोन मेंबर जे हे सरळ पी लोड असे याच्यात चालले आता. बिकॉज आयडियल अनालिसिस हेच सांगतं. पण थर्मल स्ट्रेसेस, टेम्परेचर स्ट्रेसेस, अनइवननेस, लॅक ऑफ फिट याच्यामुळे बाकी मेंबर्स मध्ये पण फोर्सेस जात राहतात. इवन सेल्फेट ऑफ द मेंबर्स त्याच्यामुळे पण जात राहतं. ओके, सो हा लोड पी डायरेक्ट जातो, लक्षात घ्या. असे संपलं, हे डायरेक्ट जातं. सो तुमचं हे 0 हे 0 हे 0 हे 0 हे 0 सॉरी हे नाही, हे पी आहे आणि हे पी आहे. सो किती 0 फोर्स मिळाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 टोटल किती झाले? 11 झाले. सो अशा प्रकारे आपण 0 फोर्स मेंबर्सचं अनालिसिस केलं आणि बाकीच्या गोष्टींचं पण अनालिसिस केलं. मेंबर फोर्सेस कसे फाइंड करायचे हे आपल्याला इथे कळलं. ओके, सो बराच लेंदी व्हिडिओ झाला, बट पूर्ण व्हिडिओ बघा, बिकॉज पूर्ण बघितल्याशिवाय फायदा होणार नाही. 10 न्यूमरिकल्स विथ प्रॅक्टिस तुमचा पूर्ण चॅप्टरच संपला असं समजा. 0 फोर्स मेंबर्स काढणे, ट्रस्टच्या रिॲक्शन्स काढणे, रिॲक्शन तर इथे आपली पी आणि पी चाललेली आहे, आणि कोणते मेंबर टेन्शन मध्ये कोणते मेंबर कॉम्प्रेशन मध्ये हे पण फाइंड आपण केलं. सो हा कॉम्प्रेशन मध्ये आपण कॉम्प्रेशन मध्येच आहे. सो दोघं कॉम्प्रेशन मेंबर मधूनच डिझाईन होतील, बाकीचे सगळे मेंबर्स हे न्यूट्रल आहेत, 0 फोर्स मेंबर. हे सगळं आयडियल अनालिसिस असतं. नेक्स्ट लेक्चर मध्ये म्हणजे न्यूमरिकल डोस जेव्हा आपण टॉसचा अजून बघू पुढचा, त्यावेळेस आपण त्याच्यात सुद्धा 0 फोर्स मेंबर्सची प्रॅक्टिस करून घेऊ. याच्या अगोदरचा जो न्यूमरिकल डोस आहे एपिसोड 3.3 टॉसचा, याच्या अगोदरचा, त्याच्यात रिॲक्शन्स कशा फाइंड करायच्या ते बघ घेतलेलं आहे. इंटरनल हिंजेसचे प्रॉब्लेम पण घेतले. सो तो व्हिडिओ बघू ना, व्हिडिओ बघितला तर जास्त बेनिफिट होईल. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. इग्नाइट अकॅडमीचे ऑनलाईन कोर्सेस चेकआउट करा, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये प्रॉपर शिकवलेल्या आहेत.